तर मंडळी राम राम. आज आपण बोलणार आहोत हवामान तज्ञांच्या विषयी. खप्पा खपून पडायला बघा, बघता ना पार हवा निघून गेली. तरी शेतकऱ्याने याच्या मनावर पेरण्या केल्या, मातोड्यामध्ये कापसं टाकले, हळदी टाकल्या, पाण्याचा थेंब नाही. आलं की अवकाळी पाणी आलं, मान्सून कुठं गेला तरी यायला लाजा नाहीत. 8 दिवस उलटले, शेतकऱ्याचं पीक रानात करपायले. 24 तासात पाणी पडणार, त्यातले 7 तास गेले. 4 ढगा आले पांढरे फटक, बघायचं का? ते बघा हे ढगे, 4 ढगा आले, 4 ढगामध्ये एक थेंब नाही. तरी यायला लाज नाहीत. 7 घंटे उलटून गेलेत, मागच्या साईडनं एक ढग सुद्धा दिसत नाही. तरी बी आपण याची उरलेले 17 तास वाट बघू. याला लाज वाटायला पाहिजे. जर एक अंदाज चुकलाय तर मयासारखं ना वाटीभर पाण्यामध्ये जीव देईल. एकतर अंदाज खराच व्हावा, नाहीतर सांगूच नाही. एवढे शेतकरी चिडलेले असताना तुम्हाला लाजा नसल्यासारखं पुन्हा थुतरवरी करून यायले. शेतकऱ्याची राख लावली, आम्ही खपा खपून पडलं बे. पहा पाऊस पडणार म्हण मेले ना ते शेतकरी. जे शेतामध्ये हळद टाकली, कापूस टाकला, सोयाबीन पेरले तुमच्या भरोशावर सोयाबीन, तरी तुम्हाला लाजा नाहीत. तुम्ही उद्या सकाळी म्हणणार आता पुन्हा 24 तासात पाऊस पडणार. तुम्ही सुधरत नसता, हवामान तज्ञ ना तुम्ही. एखाद दिवशी तुमची बी हवा जाईल. सुधरा, शेतकऱ्याचं वाटोळ करू नका.